नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता आणि हा आहे माझा मिनी ब्लॉग म्हणजे पॅकिंग, शिफ्टिंग जे काही चालू आहे माझं खूप दिवसांपासून त्याचा शेवटचा पार्ट. तुम्ही घरात बघतच असाल किती पसारा आहे आणि हा माझा बेड तुटला आहे शिफ्टिंग करता-करता. लिफ्टमध्ये बसत नव्हता. सो माझ्या मित्राने डायरेक्ट बेड तोडून टाकला. सो कारपेंटर काकांना बोलवून तेवढं सगळं नीट करून घेतलं. त्याच्यानंतर स्वतःच नट बीट बसवून सगळे पाय वगैरे लावून घेतले बेडचे. कारण कोणी प्रिन्सेस ट्रीटमेंट देणारं तर नाहीये माझ्या लाईफमध्ये आणि एवढे पैसेही नाही की मजूर लावून करून घेऊ. सो इंडिपेंडंट बनून सगळं काही मीच केलं. बेड वगैरे साफ करून घेतला आणि घरातला जेवढा काही पसारा आहे तो सगळा व्यवस्थित एकदम बेडमध्ये टाकला. आणि आता घर थोडंसं मोकळं दिसत आहे. त्याच्यानंतर बेडवर झाकण लावून घेतलं सगळ्या. गाद्या टाकल्या. इतके दिवस आम्ही 2-3 दिवस आम्ही खालीच झोपत होतो. आता फायनली बेड रेडी होत आहे. त्याच्यानंतर दोन्ही गाद्या टाकून बेडशीट वगैरे छान लावलं. जुन्या फ्लॅटमध्ये आम्ही हे दोन्ही बेड सोबत लावलेले होते म्हणून तो मोठा बेड वाटायचा. आता आम्ही एक बेड हॉलमध्ये लावलाय आणि एक बेडरूममध्ये. अशा प्रकारे हा बेड एकदम छान रेडी झाला. अशा प्रकारे मी हॉलमधला हे बेड रेडी करून घेतला. त्यानंतर मी आले गॅलरी धुवायला. ही गॅलरी आमची रोड साइडला आहे, सो याच्यामध्ये खूप जास्त धूळ येते. सो ती स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यानंतर हॉलमध्ये माझं बुक शेल्फ वगैरे लावायचं होतं मला, ते लावायला आले. ते सगळं धुवून घेतलं. त्याच्यानंतर हे टेबल वगैरे व्यवस्थित रिअरेंज केलं. हे सगळे व्हिडिओ एकदम फास्ट फॉरवर्ड केले. पण इतका कमी वेळात हे झालं नाही, यासाठी मला खूप जास्त वेळ लागला. आणि थोड्याच वेळात मी हे सगळं क्लीन करून थोड्या वेळापूर्वी कचराकुंडीसारखं दिसणारं हे घर आता घर वाटू लागलंय. छान चप्पल स्टँड लावून घेतलं, टेबल लावून घेतला, बुक शेल्फमध्ये थोडं सामान ठेवायचं बाकी आहे, बट लावून घेतलं. स्टील किचनमध्ये खूप जास्त पसारा होता. सो नेक्स्ट डेला मी किचन आवरायला घेतलं. सगळे बर्तन वगैरे स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यानंतर सगळे रॅकला लावून घेतले. त्याच्यानंतर फ्रीज स्वच्छ धुवून घेतलं, म्हणजे पुसून घेतलं. मग त्याच्यानंतर फ्रीज लावलं. त्याच्यानंतर थर्ड डेला मी कपडे लावायला घेतले. कारण हे सगळं एका दिवशी तर पॉसिबल नव्हतं. सो थर्ड डेला मी कपडे लावून घेतले छान. कारण कपडे म्हणजे एक मोठा टास्क आहे माझ्यासाठी. आणि मी या मोठ्या टास्कचा एंड केला आणि आता या ब्लॉगचाही एंड करते. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.